तर एकंदरीतच आमच्या जे निदर्शनास आलेलं आहे की सम्राटनगर निगडी ओटस्कीम येथे पेरूचा बाग याचं सर्वेक्षण अवैधपणे केलं जात आहे अशी येथील नागरिकांची तक्रार आहे। तर एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण काय आहे यावर आपण प्रकाश टाकाल का? हो, आता आमच्या निदर्शनास आम्ही आमच्या समितीमार्फत पाहणी केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आले आहे की पेरूचे बागचं सर्वेक्षण हे सम्राटनगरमध्ये तिथे जी दुमजली गाडी आहे त्याच्या समोर अवैधपणे बेकायदेशीरपणे पत्रेचे शेड उभारून SRA माफियाकडून तिथं बेकायदेशीर कृत्य चालू आहे। तर याबाबत नागरिकांकडून काही तक्रारी केल्या आहेत? नागरिकांच्या तक्रारी आल्यात का आपल्याकडे? नागरिकांचे असे तक्रारी आमच्याकडे आले आहे की तिथे असलेल्या जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्या लोकांनी सामान्य नागरिकांकडून अगोदर 20,000 रुपयाची मागणी केली, नंतर 10,000 रुपयाची मागणी करून त्यांचे शेड उभारण्याचे त्यांना असं धमकवले आहे। नागरिकांची अशी तक्रार आली आहे तिथं की त्यांच्याकडून 10,000 रुपयाची मागणी करून शेड उभारण्याचं काम चालू आहे आणि बळजबरीने त्यांच्याकडून 10,000 रुपये उकडण्याचा काम आणि नागरिकांची छळ चालू आहे। नक्की हे जे SRA प्रकरण SRA जो सर्वे आहे तो कुठल्या विभागासाठी आहे? SRAचं जे प्रकरण आहे ते पेरूचे बागचं आहे आणि सम्राटनगरमध्ये महानगरपालिकेचे दुमजली गाड्या अगोदर पासून आहे, पण आता इथं झोपडपट्टी कसं दाखवणार? तर ते दुमजली गाड्यासमोर ते शेड उभारून बेकायदेशीरपणे शेड उभारून तिथं सर्वेक्षण करण्याचा त्यांचा असं प्रयत्न चालू आहे की जर अधिकारी लोक आले तर त्यांना दाखवण्यासाठी शेड तर पाहिजे ना, म्हणून आत्ता अगोदर पासून तर नव्हता तिथं शेड, आत्ता शेड उभारून तिथं ते असं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। तर यामध्ये आपण संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे का? हो, आमच्या समिती मार्फत आम्ही सर्व पुरावे घेऊन आमच्याकडे तिकडचे जे शेड मारताना फुटेज आहे आमच्याकडे पूर्ण सर्व पुरावे आहे आणि ते पुरावे आम्ही सादर केलेले आहे संबंधित विभागाला आणि बघू त्याच्यावर ते काय कारवाई करतील। आम्ही त्यांचा पाठपुरावा पण आमचा चालू आहे।